नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील उद्योजक बाबासाहेब कुटे यांच्या ॲप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यालयानं 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये यंदाही उज्ज्वल असे यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 100% निकाल नोंदवलेला आहे. तर 7 वर्षांची 100% निकालाची परंपरा कायम राखत ॲप्युलन्स स्कूलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उल्लेखनीय निकाल साध्य झालाय. विद्यालयातील 2 विद्यार्थिनींनी साकूर केंद्रात अव्वल क्रमांक मिळवलाय. तसेच 15 पैकी 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. या वर्षीच्या निकालामध्ये कुमारी आर्या संतोष कुमार थोपटे हिने 79.50% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तसेच कुमारी स्वामिनी हौशीराम दिवटे हिने 70.33% गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवलाय. तसेच तन्मय अजित बागुल याने 61% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. तर कुमारी ऋतुजा संजय ढेमरे हिने 60.33% गुण मिळवत चौथा क्रमांक आणि कुमारी दीपाली रोहिदास दाते हिने 60% गुण मिळवत 5वा क्रमांक मिळवलाय. तसेच कुमारी आर्या थोपटे आणि कुमारी स्वामिनी दिवटे या विद्यार्थ्यांनी साकूर केंद्रामध्ये अव्वल क्रमांक मिळवलाय. तर मांडवे बुद्रुक येथील उद्योजक बाबासाहेब कुटे यांनी ॲप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनची 8 वर्षांपूर्वी निर्मिती केली. या स्कूलमध्ये पठार भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासपूर्ण शिक्षण मिळावं यासाठी सर्व सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुभवी शिक्षक या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीचं देखील शिक्षण या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळत आहे. 12वीची वाणिज्य आणि विज्ञान शाखा या स्कूलमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी या स्कूलमध्ये घडवला जातो. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे. ॲप्युलन्स स्कूल साकूर पठार भागातील एकमेव असं विद्यालय आहे की दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल इथे 100% लागण्याची परंपरा आहे. यंदाच्या वर्षी देखील इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा 100% निकाल लागलेला आहे. विशेषतः उत्कृष्ट आणि अनुभवी शिक्षक वर्गाच्या मेहनतीमुळे हे शक्य होत आहे. या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं उद्योजक बाबासाहेब कुटे आणि प्राचार्या श्रीमती सुरेखा पवार यांच्याकडून कौतुक करत अभिनंदन केलं जात आहे. तसेच 10वीच्या निकालातही हीच परंपरा कायम राखली जाईल अशी अपेक्षा प्राचार्या सुरेखा पवार यांनी व्यक्त केली आहे.